की ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत सदस्य आहेत, की जे लोकांमधून काय केले जातात, निवडले जातात आणि त्यांना थेट प्रतिनिधित्व त्यामध्ये मिळलं जातं. मग संसद, राज्य, विधानसभा त्यानंतर या शासन संस्था ज्या आहेत, तर जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करतात. मग हे जे आपापल्या मतदारसंघातील म्हणजे लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत, तर ते संसदेमध्ये त्या व्यवस्थेमध्ये जे आहेत ते मांडले जातात. आपण पाहतो की आता महाराष्ट्र राज्याचं जे आहे ते 2 ते 3 आठवडे जे आहेत ते पावसाळी अधिवेशन सुरू होतं. पावसाळी अधिवेशन त्यामध्ये विविध प्रकारचे कायद्यांवर चर्चा केली जाते. विविध प्रकारचे कायदे तयार करण्यासाठी जी बिलं आहेत, तर ते सभागृहामध्ये ठेवले जातात आणि त्यावर जे आपल्या भागातले जे तालुक्यातले जे आमदार आहेत, तर ते त्यातल्यावर तुमच्या भागातले जे आमदार वगैरे असतील, तर ते प्रश्न त्यामध्ये मांडून त्यावर चर्चा जी आहे ती केली जाते. तर अशा प्रकारचं ते एक प्रकारचं लोकशाहीतील राजकीय प्रगल्भता म्हटलं तर हे संसद, राज्यसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेमधून आपल्या जनतेला जे आहे थेट प्रतिनिधित्व करण्याची जी मुभा आहे तर आपल्याला पाहायला मिळते, तिथून मिळते. तर दुसरा आहे मुक्त आणि न्याय निवडणुका. मुक्त आणि न्याय निवडणुका म्हणजे आपण त्याला थोडक्यात इलेक्शन असंही म्हणू शकतो. मताधिकार किंवा काही एक प्रकारचं. तर काय आहे निवडणुका? कशा स्वरूपाच्या निवडणुका होतात? या पद्धतीची पण आपल्याला थोडक्यात माहिती जी आहे ती पाहायची आहे. भारतीय संविधानाने एक आपल्याला जे आहे तर काय वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जे आहे ते तुम्हाला मतदानाचा अधिकार जो आहे तो राज्यघटनेमध्ये दिलेला आहे. आपला एक अधिकार जो आहे तो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा की जो 18 वर्षे ज्याला पूर्ण होतील तर त्याला काय केलं जातं, मतदानाचा अधिकार जो आहे तो दिला जातो आणि ज्याची 21 वर्षे पूर्ण होतील त्याला काय केलं जातं, तुम्हाला निवडणुका लढवण्याचा अधिकार सुद्धा दिला जातो. काय म्हणजे तुम्हाला काय तुमच्या गावातून म्हणा, तुमच्या जिल्ह्यातून असेल, तालुक्यातून असेल, तर तुम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात. मग ठराविक मुदतीनंतर होणाऱ्या निवडणुका भारतीय लोकशाहीला दर्शवतात. म्हणजे थोडक्यात काय, की दर 5 वर्षांनी या निवडणुका होतात. दर 5 वर्षांनी जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष जो आपण म्हणतो, की तो निवडला जातो. पंचायत समिती सभापती असेल, पुढे जर राज्याचं गेलं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ आहे आणि वरती आपण केंद्रामध्ये गेलो तर पंतप्रधान असतं आणि त्यानंतर मंत्रिमंडळ त्यांचं असतं. तर यांना ठराविक मुदत जी आहे ती असते 5 वर्षाची. त्यानंतर परत वारंवार जे आहे त्या दर 5 वर्षांनी आपण म्हणतो पंचवार्षिक जे आहेत तर या निवडणुका होत असतात. म्हणून आपलं लोकशाही गणराज्य जे आहे ते देश मानला जातो. पूजा हां, काही प्रश्न आहे पूजा? पूजा भोसले आणि पूजा हां, काही प्रश्न आहेत? अनम्यूट करून विचारू शकता. बरे पुढे मतदारांच्या जाणीवा काय आहे? वारंवार निवडणुकांमुळे मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भता वाढलेली आहे. म्हणजे काय होतं, की 5 वर्षे ज्या उमेदवारांनी जे उमेदवारांनी जे आहे ते आपलं 5 वर्ष काम केलेलं आहे. आता ज्यांनी जर काम केलेलं नसेल, तर आपले जे मतदार राजा आहे, तर तो मतदार राजा नवीन व्यक्तीला जो आहे तो काय करतो असतो, आपलं मत देऊन त्याला निवडून आणता येतो. म्हणजे विविध प्रकार दर 5 वर्षांनी जो आहे तो व्यक्ती आपण काय करू शकतो, निवडून देऊ शकतो. म्हणजे ह्या वारंवार निवडणुकामध्ये नवनवीन मत आणि दर 5 वर्षाला दरवर्षी जे आहे ती दान प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाते आणि त्यांना 18 वर्षे ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे त्यांना काय केला जातो, मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असतो. पुढे पाहूया. मताधिकार मताधिकार आणि लोकशाही विकेंद्रीकरण. इथे आता याची थोडक्यात आपण हे पाहिलेलंच आहे, की 18 वर्ष कमी करण्यात आले. 21 वर्षावरील सर्वांना मतदान जो 18 वर्षापर्यंत होतं. त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला संबोधलं जातं. लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय आता? सत्तेचं विकेंद्रीकरण मध्ये यामध्ये जो आहे तो काय केलेला आहे, एक लोकशाहीचा गाभा आहे. 73व्या
आणि 74व्या जे आहे संविधान दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक अधिकार जे आहेत ते मिळालेले आपल्याला पाहायला मिळतं. मग कोणकोणते अधिकार जे दिलेले आहे राज्यघटनेमध्ये? महिलांना राखीव जागा, रिझर्वेशन आपण म्हणतो, की 50% जागा जी आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेलं आहे, की महिलांची मेजॉरिटी, महिलांची संख्या वाढवावी यासाठी महिलांना राखीव जागा ठेवलेल्या आहे. त्यानंतर दुर्लभ आपण म्हणतो, की कास्ट वाईज, कॅटेगरी वाईज जे आहे त्या बऱ्याच राखीव जागा आरक्षित ठेवलेल्या जातात. दुर्बळ घटकांसाठी राखीव जागा. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती. आता प्रत्येक जसं केंद्रामध्ये निवडणूक आयोग आहे देशामध्ये, तर त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर संविधानात 11 व 12 परिशिष्टांची भर. आपलं जे संविधान आहे तर त्यामध्ये 11 आणि 12व्या परिशिष्टांची जी आहे ती काय केलेली आहे, समाविष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांना सुधारणा करता त्यात हक्क मानून साधारणतः सुधारणा करण्याचा कल वाढलेला आहे. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा आणि अन्न सुरक्षेचा अधिकार सुद्धा भारतीय राज्यघटनेत आपल्या भारतीय लोकांना जे आहे ते मिळालेलं आहे. या हक्कांमुळे काय झालेलं आहे, एक प्रकारचं लोकशाहीची निश्चित बळकटीकरण जे आहे ते आपल्याला झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. किंवा आता विविध प्रकारचा राज्यकारभार करताना जो आहे तो काय होतं, की सर्व जाती समूहांना जे आहे ते त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. हा पूजा विचारू शकते, तुला काही प्रश्न आहे? पूजा, येस सर. हा काही प्रश्न आहे? नाही सर. तुम्ही इथे रेज हँड केलं म्हणून मला समजलं की काही प्रश्न आहेत. सर्वांना आवाज येतो व्यवस्थित माझा? तर येस सर पुढचा, येतो. हा पुढचा आपण घटक पाहूया. आज का बरं एवढे जण ऍबसेंट आहेत? बरेच जण, फक्त 20 ते 22 जणच फक्त प्रेझेंट आहात. बाकीचे स्टुडंट्स कुठे गेलेत? बर हा सर हा ऑनलाईन चालू झाला आहे ना, तेव्हापासून एवढेच विद्यार्थी येतात. बरं, मागच्या तासाला, मागच्या आठवड्यात तर भरपूर होते, 40 जण होते प्रेझेंट. आज साक्षी, हा साक्षी नाही, आज बरेच जण नाहीत. मोक्षदा नाही, जे मागच्या तासाला होते ते आज बरेच कमी आहे. श्रावणी, सानिया तर आहेत, पण अजून आपल्या फ्रेंड्स, का बरं सानिया, स्नेहल, आपल्या ज्या फ्रेंड्स आहेत, दीप्ती, पायल, बरेच जण अजून आज उपस्थित नाहीत. विद्यार्थी कमी झालं सर. बर, का बरं, काय कारण आहे काय? तुम्ही तुमच्या शाळेतले मुलांना विचारलं का नेमकी काय आहे? हा सर विचारलं ना, आमच्या शाळेत ना लिखाण काम जास्त देतात, मग ते लिहिण्यातच जास्त टाइम जातो आमचा. बर बर, हा पण थोडा तुमचा अभ्यास पण होईल. ते लिखाण काम तर आहेच, पण यामध्ये तुम्हाला पूर्ण वेळ तर थोडाच आहे. इथे 7:30 ते तुम्हाला किती, 9:30 पर्यंत आहे, म्हणजे साधारणतः 2 तास फक्त तुम्हाला. मग शाळेतून आल्यानंतर तुम्ही तुमचा, हा त्यामध्ये पण थोडा वेळ हे करू शकता, पण उपस्थिती तुमची पाहिजे. हा बर, आपण आता आरटीआय जो माहितीचा अधिकार आहे 2005, तर काय आहे आरटीआय? माहितीचा अधिकार. कशाला म्हटलं आता आरटीआय माहितीचा अधिकार? सानिया सांग बरं काय आहे? राईट्स बेस्ड अप्रोच आपण म्हणतो, की बऱ्याच वेळा काय आहे आरटीआय म्हणजे काय? काय अधिकार दिलेला आहे आपल्या लोकशाहीने, संविधानामध्ये? लोकशाहीत नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये नागरिकांच्या सहभागाची संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद हा वाढला पाहिजे. त्यानंतर शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी, संवाद जास्त, त्याप्रमाणे लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. यामध्ये पारदर्शकता, म्हणजे आपण पाहतो बऱ्याच वेळा तुम्हाला एखादं काम हे करायचं असेल शासनाकडून, किंवा काही गोष्टी झालेल्या असतील, तर तुम्ही या माहितीच्या अधिकाराखाली ती जी गोपनीय माहिती आहे तर ती तुम्हाला काय करू शकते, माहिती मिळू शकते. तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल आणि ती डायरेक्टली ओपनली जी आहे ती ओपनली जी माहिती नसेल, तर तो अर्ज केल्यानंतर माहितीचा अधिकार तुम्ही
त्याप्रमाणे जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला ती माहिती शासनाची मिळू शकते. तर हा एक अधिकार तुम्हाला जे आहे ते दिलेला आहे. ते माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी ट्रान्सपरंट म्हणतो आपण त्याला तर होण्यास मदत झालेली आहे. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांना सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसारच माहिती शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट केलेली आहे. सांगा बरं कोणी ते प्रयत्न केलेला आहे माहितीचा अधिकार हा अधिकार भारतामध्ये लागू व्हावा यासाठी हा RTI कायदा जो आहे 2005चा याच्यासाठी कोणत्या समाज सुधारकांनी जे आहे ते प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोण सांगेल RTI बद्दलची माहिती? स्नेहल, सानिया, श्रावणी, रोशनी, कुणाला माहिती आहे? श्रद्धा, हॅलो. नो सर नाही. बर तर हा RTI कायदा जो आहे जे अण्णा हजारे आहेत तर या अण्णा हजारेंनी जे आहे ते आंदोलन करून उपोषण करून जे आहे तर हा अधिकार हा जो कायदा आहे तो बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील थोर समाज सुधारक म्हटलं आता अण्णा हजारे यांनी हा कायदा आणण्यासाठी जो आहे तो पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. की मी शासनाच्या कोणत्याही तुम्हाला कुठल्या गोष्टींची माहिती हवी असेल पण ती सहजासहजी उपलब्ध नाही तर तो तुम्ही RTI ऍक्ट नुसार 2005 नुसार तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते 8 ते 10 दिवसामध्ये जी माहिती तुम्हाला लागत आहे ती माहिती तुम्हाला जी आहे तर RTI अंतर्गत तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. पुढे पाहूया. सामाजिक न्याय व समता जे आपण भारताची राज्यघटना बघतो तर अशा स्वरूपाची थोडक्यात चित्राद्वारे तुम्हाला इथे कळेल की भारताची कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताची राज्यघटना जी आहे तर कशा स्वरूपाची आहे तिची प्रत ती थोडक्यात सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या संविधानाचे एक उद्दिष्ट मानलं गेलेलं आहे. त्यामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, जन्मस्थान असेल, वंश असेल, संपत्ती असेल या आधारित कोणताही भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याचं ध्येय हे यामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर मग राखीव जागांचे धोरण काय आहे? अत्याचार संरक्षण कायदा, अल्पसंख्याक दुरुस्ती, विविध प्रकारचे कायदे जे आहेत तर ही आपल्याला सामाजिक आणि समता यामध्ये जे आहेत ते पाहायला मिळतात. तर 2 मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपलं ध्येय आहे असून अत्याचार घडल्या संविधानाने त्या दिशेने जाण्याची मार्गही स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय तर सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होणार नाही होतो किंवा बऱ्याच वेळा होत असतो तर ती व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो. मग विविध प्रकार जात, धर्म, वंश, पंथ यामध्ये आहे तर या सर्वांना समान संधी कॉमन आपण म्हणतो की यासाठी जे आहे ते समतेचे उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळते. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी सर्व स्तरावर एक प्रकारचे प्रयत्न करावे परंतु शासनाच्या धोरणावर अन्य प्रयत्नांना विशेष महत्व आपल्याला पाहायला मिळतं. मग सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आणणे विविध जाती धर्मातील जे लोक आहेत मागासले लोक आहेत तर त्यांना आरक्षण देऊन त्या ज्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. आपण बऱ्याच विविध प्रकारच्या शासनाच्या योजना पाहतो. तुम्हाला बऱ्याच वेळा तर तुम्ही शाळेमध्ये पण आहे सावित्रीबाई फुले योजना असेल, आर्थिक दुर्बल घटना योजना असेल की तुम्हाला ते महिन्याला किंवा 6 महिन्याला पैसे मिळतात. तुम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर तुमच्या शाळेत तुमच्या खात्यावर जमा होतात. तर ह्या योजना काय आहेत तर याद्वारे काय व्हावे की त्या समाजातील जास्तीत जास्त मुलं असतील मुली असतील तर त्यामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावे. विविध योजनांच्या मार्फत त्या व्यक्ती ज्या आहेत तर त्यामध्ये योजनेमध्ये समाविष्ट व्हावे. सर्व धर्म एक सर्वांना समान एक प्रकारचे सर्व गोष्टी मिळाव्या या हेतूने या विविध प्रकारचे धोरण
जे शासनाने जे आहे ते आखलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा उल्लेख सर्व आपण पाहतो की राज्यघटनेमध्ये दिलेला आहे. मग राखीव हे आपण पाहतो की राखीव जागांचे धोरण रिझर्वेशन, तर शिक्षण, सामाजिक रोजगारापासून वंचित राहिलेल्या समाज घटकांसाठी एक प्रकारचं राखीव जागा आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्ही मराठी मीडियमच्या मध्ये शाळेमध्ये आहे, पण आता आपण पाहतो आपले भाऊ बहीण कोणी जर इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये असेल, सीबीएसई स्कूलमध्ये असेल, तर आरटीई ऍडमिशन म्हणतात. म्हणजे तुम्हाला जे आहे तर तो फॉर्म भरून दिला, तुमचा नंबर जर लागला तर तुम्हाला ज्या ठिकाणी एखाद्या मोठ्या स्कूलमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर 1ली ते 8वी पर्यंत तुम्ही त्या चांगल्या शाळेमध्ये शिकू शकता. मग विविध प्रकारचे आहेत तुम्हाला पाहिजे ते. तर एक रिझर्वेशन आपण म्हणतो की राखीव जागा ज्या आहेत ते ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या याच्यामध्ये जे आहेत आपण पाहतो की अत्याचार संरक्षण कायदा, अनुसूचित जाती आणि जमातीवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी एक प्रकारची शिक्षेची तरतूद जी आहे ती त्यामध्ये केलेली आहे. म्हणून अत्याचार संरक्षण कायदा सुद्धा आणण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी, आता भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा, विविध प्रकारचे जे प्रदेश असतील तर या घटकांवर कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव जो आहे तो नाही, तर त्यामध्ये प्रतिबंध घातलेला आहे एक प्रकारचा. तर अल्पसंख्याकांविषयीची व्यापक तरतूद, त्यामध्ये समतेचा, स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्धचा आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे एक प्रकारचं त्यांना समाविष्ट करण्याचं काम हे केलेलं आहे या शासनाच्या विविध धोरणांमुळे. आणि त्यांच्या मूलभूत स्वरूपाचे संरक्षण जे आहे तर ते यामुळे या कायद्याद्वारे जे आहे ते मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे सामाजिक आणि समता हे एक प्रकारचं आपल्या भारतीय राज्यघटनेचं उद्दिष्ट मानलं जातं. का? कारण यामध्ये सर्व समाजातील, जाती धर्मातील व्यक्ती, पंथातील लोक जे आहेत तर एक विचार प्रवाहात म्हणजे सगळ्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी हे विविध प्रकारची धोरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण पाहतो की राज्यघटना लिहिताना किंवा त्यांच्या समितीने या विविध प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत ते ऍड केलेल्या आहेत. मग संविधानाचं सामाजिक न्याय आणि समता हे महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. पुढचा महत्वाचा पॉइंट पाहूया, महिला संबंधी कायदे व प्रतिनिधित्व. आपण पाहतो की आता लाडकी बहीण योजना आहे, तर मग महिलांसाठी किंवा तुमच्या आपल्या आईंना, बहिणींना जे आहे ते हे पैसे वगैरे मिळत असतात. विविध प्रकारच्या योजना आहेत, त्या संबंधी महिलांचे विविध प्रकारचे कायदे पण केलेले आहेत. मग सुरक्षा संबंधी असेल, विविध प्रकारचे वडील व पतीच्या संपत्तीमध्ये समान प्रकारचा वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, त्यानंतर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा असेल आणि घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळापासून आपण पाहतो सुरुवातीला सतीबंदी कायदा वगैरे असायचा, की जेव्हा एखादा सतीबंदी कायदा आपण मागच्या इयत्तेमध्ये पण बघितलेला आहे की कशा स्वरूपाचे हे कायदे वगैरे आहेत, तर याविषयीची माहिती. तर स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू झालेत की महिलांना प्रवाहामध्ये, शिक्षणामध्ये असेल, विविध योजनांमध्ये असेल, तर त्यांना समाविष्ट करण्यासाठी महिलांना काही विशिष्ट अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी कायदे करण्यात आलेले आहेत. महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी, त्यांच्या स्वतःचा विकास साधण्यासाठी, त्यांना अनुकूल असे वातावरण एक प्रकारचे निर्माण होण्यासाठी हे विविध प्रकारचे कायदे जे आहेत ते बनवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग वडिलांच्या व पतीच्या संपत्तीमध्ये एक प्रकारचा समान वाटा जो आहे तो मिळाला जातो. म्हणजे जेवढा मुलाला अधिकार आहे तेवढाच मुलीला पण आपल्या आईबाबांच्या संपत्तीमध्ये हिस्सा आपण म्हणतो, वाटा जो आहे तो असतो, अधिकार असतो. त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा. जर विवाह आपण पाहतो की विवाह करताना मोठ्या प्रमाणात जे आहे ती पैशांची देवाणघेवाण होते, तर हा हुंडा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यानंतर काढण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे लैंगिक अत्याचारापासून एक प्रकारचं संरक्षण महिलांना देण्यासाठी हा एक कायदा जो आहे तो संविधानामध्ये किंवा संविधानाने दिलेला आहे. घरगुती हिंसाचार, मोठ्या प्रमाणात लग्न झाल्यानंतर विविध प्रकारच्या घरांमध्ये जे आहेत
तर महिलांचे छळ होतात, अन्याय अत्याचार त्यांच्यावर केले जातात. आपण पाहतो बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये असेल, बातम्यांमध्ये तुम्ही या घटना ज्या आहेत त्या ऐकून असाल. तर याविषयीचे जे आहे ते प्रतिबंधक कायदे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता राजकीय प्रतिनिधित्व काय आहे, तर आपण मागच्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये पण पाहिलं की काय, की महिलांना राजकीय प्रतिनिधित्व एक प्रकारचे आपण पाहतो की देशाच्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू आहे. का बरं? कारण त्यांना 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार त्यांना शासन संस्थेमध्ये त्यांना एक प्रकारच्या 33% जागा ज्या आहेत ते रिझर्व राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. ज्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 50% जे आहेत तर आहेत, म्हणजे जेवढे पुरुष आहेत तेवढ्याच महिलांना रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय महिला आयोग, त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना पण करण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती सुद्धा आपण महिला सबलीकरण या पाठामध्ये गेल्या वर्षी अभ्यासलेला असेल. कुणाला आठवत असेल तर पहा. आहे का? झाले की नाही? स्नेहल, श्रावणी, येस सर. सुधीर. महिला सबलीकरण या पाठामध्ये आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे की कशा स्वरूपाने राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली, महिलांना कोणकोणत्या प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहे, त्यांचे कायदे कोणकोणत्या प्रकारचे करण्यात आलेले आहेत. तर याविषयीची माहिती आपण गेल्या वर्षी पण पाहिलेली आहे, जर सर्वांना आठवत असेल तर. हो सर. आता या महिलांचे जे प्रतिनिधित्व आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी विविध प्रकारे जे आहेत खासदार असेल, आमदार असतील, विविध पदांवर, मग राष्ट्रपती जे आहेत, आपण आतापर्यंत 2 राष्ट्रपती होऊन गेलेत महिला. एक म्हणजे प्रतिभाताई पाटील सुरुवातीला आपण पाहतो, त्यानंतर ज्या झालेत आहेत त्या द्रौपदी ताई ज्या मुर्मू आहेत, तर या आहे आत्ताच्या सध्याला ज्या राष्ट्रपती आहेत. पंतप्रधान ज्या आपण पाहतो की फक्त एकच झालेल्या आहे, त्या इंदिरा गांधी या पंतप्रधान ज्या आहेत त्या महिला पंतप्रधान झालेल्या आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग राज्यपाल वगैरे जे आहेत ते मुख्यमंत्री महाराष्ट्रात तरी अजून महिला मुख्यमंत्री अजून झालेलं आतापर्यंत तरी जे आहे ते नाही. पुढचा पाहूया महत्वाचा घटक, न्यायालयाची भूमिका, जो तिसरा स्तंभ आपण म्हणतो. बरोबर, संसद असेल, न्याय व्यवस्था असेल, त्यानंतर आपण ही जी आहे तर न्याय व्यवस्था सुद्धा काय आहे, का बरं न्यायालयाची काय भूमिका आहे, तर समाजामध्ये सामाजिक न्याय समता प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. काय बरं, कोणकोणते स्तर आहे न्यायालयाची, कोण सांगेन बरं? स्नेहल सांग बरं. उच्च न्यायालय असतं, सर्वोच्च न्यायालय असतं, अजून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, अजून आपल्या म्हणजे तालुक्यामध्ये असणार पण न्यायालय असतं, पण त्याचं नाव माहिती नाही. फौजदार न्यायालय असं पण असतं. बरं, अजून कोण सांगेल जरा डिटेल मध्ये, कोणाला येते सांगा. न्याय व्यवस्था आपली कशा स्वरूपाची आहे? न्याय व्यवस्था दिल्लीमध्ये जे आहे, तुम्ही हे पिक्चर पाहत असाल तर दिल्लीमध्ये जो आहे तो कोणती कोर्ट आहे? सुप्रीम कोर्ट. काय आहे त्याला? सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं जातं. त्यानंतर हायकोर्ट म्हणतं, त्याला उच्च न्यायालय असं म्हटलं जातं. आता हे उच्च न्यायालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. आपलं महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालय नंतर खंडपीठ आहे. खंडपीठ कोणते आहेत मग? आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगरला एक खंडपीठ आहे, त्यानंतर नागपूरला आहे, नागपूर खंडपीठ आहे, मुंबईला आहे. असे 2 खंडपीठ आपण पाहतो की हे खंडपीठ आहेत. त्यानंतर काय आहे तर जिल्हा सत्र न्यायालय आहे. जिल्हा सत्र न्यायालयानंतर तालुका स्तरावर जे आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय, आणि आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे न्यायालय आहे त्याला दिवाणी आणि फौजदारी न्यायालय असे म्हटलं जातं. तालुका स्तरावर जे न्यायालय आहे, तर अशा प्रकारचे आपण मग सुरुवातीला जो जातो मग कौटुंबिक न्यायालय सुद्धा आहे. मग तुम्ही त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या कोर्टामध्ये तुम्हाला केस न्याय नाही मिळाला तर तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये जाता. जिल्हा न्यायालयामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला न्याय नाही मिळाला तर ती केस जी आहेत तर तुम्हाला जात कुठे मागता येते? खंडपीठामध्ये मागता येते. तर खंडपीठामध्ये जो केल्यानंतर तुम्ही अपील कुठे करू शकता? उच्च न्यायालयामध्ये करू शकता. आणि शेवटचा जे आहे तर तुम्हाला
अजूनही न्याय नाही मिळाला तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं. म्हणजे असे हे टप्पे आहेत एक प्रकारचे. तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये 6वी 7वीला किंवा 8वीला हे अभ्यासलेला असेल, याचा पूर्ण ग्राफ वगैरे दिलेला असतो की लोकशाही बळकट करण्यात आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी समता प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयाची जी भूमिका आहे ती महत्वपूर्ण मानली जाते. तर संविधानाची एक मूलभूत चौकट आहे. काय चौकट आहे संविधानाची मूलभूत चौकट? तर संविधान प्रवाही असते, त्यामध्ये एक जिवंत दस्तऐवजाप्रमाणे लिव्हिंग डॉक्युमेंट त्याचं स्वरूप असतं. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार जो आहे तो संविधान अर्थात संसदेला आहे. संसद आपण जे खासदार वगैरे जे आहेत, आता पावसाळी अधिवेशन सुरू होईल, संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटी बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संसदेला धक्का न लावता संसदेला या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लोकशाहीमध्ये संविधानामध्ये धक्का लावता येणार नाही, अशी एक प्रकारची न्यायालयाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आता महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय काय काय दिले जातात, मग कोणते आहेत? मग बालकांचे हक्क असतील, मानवी हक्क असेल, महिलांची प्रतिष्ठा असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, आदिवासींचं सक्षमीकरण असेल, तर यावरचे महत्वपूर्ण निर्णय हे न्यायालय काय करतं, देत असतं. मग त्यामध्ये काय आहे तर महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखणं, व्यक्ती स्वातंत्र्य, या विविध विषयांचा समावेश जो आहे तो न्यायालयाच्या विषयामध्ये निर्णयांमध्ये येत असतो. त्यामध्ये राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यासाठी सुद्धा मदत होते. हा, काही प्रश्न आहे कोणाला? कोणाचं तरी माईक माईक चालू आहे. हा, नेटवर्क खूप म्हणजे वीक आहे आणि मी सारखी ना लेफ्ट होते, तर मी आता लेफ्ट झाले तर बर, नेटवर्क तुझं हा हे आहे का? बर बर, आता 2-3 मिनिट राहिले. आपला हा पाठाचं मी थोडक्यात समारोप करणार आहे, थोडक्यात. हा, थोड्या वेळ थांबा म्हणजे जेणेकरून लेफ्ट होते तर मी हा, मग तुम्हाला जो होमवर्क आहे मला तो पण द्यायचा आहे. हे थोडक्यात 2-3 ओळी मी संपवणार आहे आणि आपण प्रश्न उत्तर थोडक्यात तुमची घेऊया आणि मग थांबणार आहोत. तर भारतात बर 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 हा ब्रेक बऱ्याच वेळा काय होतंय की पाऊस चालू असल्यामुळे नेटवर्क पण कमी जास्त बऱ्याच वेळा होत आहे. काही हरकत नाही, ज्यांच्याकडे बंद करून तुम्ही परत एकदा चालू करू शकता किंवा काय. तर अशा प्रकारचे निर्णय जे आहेत तर न्यायालय काय करतो, बालकांविषयी, मानवी हक्क असेल, त्यानंतर महिलांची प्रतिष्ठा असेल, तर या सगळ्या विरुद्ध जे आहे भारतीय लोकशाही संदर्भात संविधान आणि त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण या पाठामध्ये थोडक्यात जो आहे तो अभ्यास केलेला आहे. मग कशा प्रकारे कोणकोणते आपण महत्वाचे मुद्दे आजच्या पाठामध्ये पाहिलेले आहेत. तर न्यायालयाची भूमिका हा शेवटचा एक महत्वाचा घटक होता. महिला संबंधीचे कायदे कोणकोणते संसदेमध्ये करण्यात आलेले आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांना रिझर्वेशन किती दिलेले आहेत, 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार. संविधानाचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे तर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करणं असेल. राईट टू ऍक्ट आपण म्हणतो, माहितीचा अधिकार 2005, तर तो काय आहे? लोकांना जो मताधिकार दिलेला आहे, लोकशाहीचं विकेंद्रीकरण जे झालेलं आहे, तर त्यामध्ये काय 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 कोणकोणत्या घटना दुरुस्ती केलेल्या आहेत. त्यानंतर लोकशाहीची प्रगल्भता काय आहे, तर राजकीय प्रगल्भता असेल, निवडणुका असेल, मतदारांचे जे अवेअरनेस असेल, तर या विषयीची माहिती आपण या संविधान वाटचाल या पाठामध्ये अभ्यासलेली आहे. हा, तर आपण आता प्रश्न घेऊया 1 by 1. तुम्हाला जो आजचा होमवर्क असणार आहे, सर काय म्हणला? तुमचा जो आजचा होमवर्क असेल तो सांगायचा मला. तर या धड्याचा स्वाध्याय पाठ होतो. हा, या धड्याचा तुम्ही लिहिला असेल तर ठीक आहे, मी किंवा 2-3 प्रश्न तुम्हाला देणार आहे की आपण म्हणतो की काय कोणता एक प्रश्न आहे, हा, माहितीचा अधिकार RT 2005 त्याविषयी. त्यानंतर न्यायपालिका जो शेवटचा मुद्दा झालेला आहे आपला,
काय न्यायालयांचे, एकच मिनिट इथे दाखवतो स्क्रीनवर. न्यायालयांची भूमिका. हा आता या पाठामध्ये सुशासन आणि लोकशाहीची काय काय आव्हानं दिलेली आहेत ते थोडक्यात. लोकशाहीचं सुशासन आवश्यक आहे, उत्तरदायित्व, प्रभावी कारभार, पारदर्शक. त्यानंतर उत्तरदायित्व काय आहे, पारदर्शकता काय आहे आणि कार्यक्षम कारभार. तर या विषयीची आपण या पाठामध्ये माहिती पाहिलेली आहे. एकच मिनिट. न्यायालयाविषयीची भूमिका. न्यायालयाची भूमिका कशा स्वरूपाची आहे तर या विषयीची माहिती तुम्हाला जी आहे ती लिहायची आहे. RTI म्हणजेच माहिती अधिकार 2005 आणि न्यायालयाची भूमिका या दोन महत्वाच्या घटकांवर तुम्हाला जो आहे तो माहिती लिहायची आहे तुमच्या शब्दांमध्ये व्यवस्थित. हो सर. आपण मी एक दोन प्रश्न घेतोय की बघूया किती जणांना व्यवस्थित समजलेलं आहे काय आहे. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झालेले आहेत. मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्याने कोणते परिणाम झालेले आहेत. काय बरं थोडक्यात कोण सांगेल. सर मी सांगू. हो सर मी सांगू. भाग्यश्री सांग. वन बाय वन घेऊया मतदारांचे आपण. वय 21 वरून 18 केले व स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला त्यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष केले त्यामुळे भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर एक प्रकारे पहा की 21 वरून 18 वय म्हणजे ज्यांचं 21 होतं म्हणजे 18 वय झाल्यानंतर म्हणजे जवळपास आपण पाहतो की 3 वर्ष अगोदर आलेलं आहे. मग काय झाले की जवळपास जास्तीत जास्त लोकांना मतदानाचा अधिकार यामुळे प्राप्त झालेला आहे. म्हणजे 18 वर्ष ज्याचं पूर्ण होईल. तुम्ही साधारणतः 11वी 12वीला गेला, 12वीची परीक्षा झाल्यानंतर साधारणतः तुमचं 18 वर्ष वय पूर्ण झालं आणि तुम्ही मतदान यादीमध्ये जो फॉर्म आहे तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मतदान ओळखपत्र मिळतं, वोटिंग कार्ड. आणि त्यानंतर तुम्हाला जो आहे मतदार यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार हा प्राप्त होतो. म्हणजे ज्याचं 18 वर्ष वय पूर्ण होईल त्याला मतदानाचा अधिकार जो आहे तो मिळतो. मग 18 वर्ष जवळपास झाल्यानंतर 21 वरून 18 झालं तर त्यामुळं काय झालं की जास्तीत जास्त लोकांचा त्यामध्ये जो आहे तो समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जास्तीत जास्त लोकांना हा मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला पाहायला मिळतो. बर, लोकसभेतील सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. सामाजिक म्हणजे आपल्या संविधानाचं उद्दिष्टच हेच आहे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. समता आणि बंधुत्व याच्यावर आहे. तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. येस सर मी सांगू. हो सामाजिक न्याय निकेता सांगेन अगोदर, त्यानंतर मग अनुष्का पुढचा प्रश्न सांगेल. हा निकेता सांग. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे, सर्वांना विकासाची समान संधी करणे याला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. अगदी बरोबर आहे. थोडक्यात ते सामाजिक न्याय म्हणजे काय. थोडक्यात सर्व जाती धर्मातील लोकांना समावेश करून घेणे. थोडक्यात आपण हे एवढं लक्षात ठेवायचं लिहिताना जे आहेत तर हे साधारणतः 4-5 पॉइंट आले. जात, धर्म, वंश, परंपरा हे जे आहेत तर या सगळ्यांना सर्व जाती धर्मातील लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये एक प्रवाहामध्ये आणण्याचा हा उद्देश आहे आपल्या संविधानामध्ये. हे उद्दिष्ट जे आहे ते ठेवलेलं आहे. पुढे अनुष्का सांगेल. न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांचा सन्मान व प्रतिष्ठेची जपवणूक झालेली आहे. न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची. हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून म्हणजे सुरक्षा,
पतीच्या व वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क हा, आणि अजून स्वतःचे कोणकोणते? स्वातंत्र्य जपणे आणि 50% जागा राखीव. म्हणजे सर्व याच्यामध्ये काय, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत त्यामध्ये राखीव जागा आहेत. त्यानंतर महिलांचे हुंडा प्रतिबंध कायदा असेल, विविध प्रकारचे शिक्षणाचा अधिकार असेल, हा पण आता नाही पण त्यामध्ये पण आहे की हे विविध प्रकारचे जे आहेत हुंडाबळी असेल, त्यानंतर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा असेल, या विविध प्रकारचे जे कायदे आहेत तर महिलांच्या संरक्षणासाठी जे आहे ते न्यायपालिकेने केलेले आहे आणि त्याचा जो फायदा आहे त्यामुळे काय झालेलं आहे. त्यानंतर राखीव जागा 50% राखीव जागा असतील, विविध स्थानिक स्वराज्य असतील, विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत ते त्यामध्ये, यामुळे काय झालंय तर महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेची जपवणूक या निर्णयांमुळे न्यायपालिकेने केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे दोन आहे, राईट टू ऍक्ट म्हणजे माहिती अधिकार 2005 याविषयीची थोडक्यात माहिती लिहा, आणि दुसरा न्यायालयीन जे निर्णय आहे न्यायपालिकांचे न्यायाधिकार, तर याविषयीची थोडक्यात तुमच्या शब्दामध्ये जी आहे ती माहिती लिहायची आहे.